बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। बिहारमधील घटनेच्या निषेधार्थ जळगाव जामोदमध्ये मुस्लिम महिलांचा आक्रोश, नितीश कुमारांविरोधात जोरदार निदर्शने। बिहारमध्ये एका मुस्लिम महिला डॉक्टरच्या हिजाबबाबत घडलेल्या कथित गैरप्रकाराच्या घटनेने तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जामोद येथे सकल मुस्लिम महिलांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी महिलांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला। बिहारमध्ये आयुष डॉक्टरांच्या नियुक्तीपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरच्या संदर्भात केलेल्या कथित वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाला आहे। हा प्रकार केवळ एका महिलेचा अपमान नसून धार्मिक स्वातंत्र्य आणि भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या निषेध आंदोलनादरम्यान जळगाव जामोद येथील मुस्लिम महिलांच्या शिष्टमंडळाने भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले। निवेदनात या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि ठराविक कालमर्यादेत चौकशी करण्याची तसेच जबाबदार लोकप्रतिनिधी व संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे समाजात असंतोष पसरत असून महिलांच्या सन्मान व धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी प्रतिनिधी मंजूर खान, जळगाव जामोद, बुलढाणा। नीतीश कुमार पर कार्रवाई नहीं की जाएगी तो हम डबल बुलढाना जाएंगे और बुलढाना जिला मुस्लिम महिला है वो जितने निजाम लेके जा रहा है हमारे मुस्लिम महिला का अपमान किया जा रहा है। अरे जो तुम्हारी सरकार कर रही है इसको हम मुस्लिमों से डराया जा रहा है, क्यों डराते हैं? अरे मुस्लिम महिला आज हजारों जमा होंगी और हम इससे भी आगे मुस्लिम को जो भी अन्याय होगा उसके लिए हम लड़ेंगे। नीतीश कुमार मुर्दाबाद, नीतीश कुमार मुर्दाबाद, बोलना नीतीश कुमार मुर्दाबाद, नीतीश कुमार मुर्दाबाद, नीतीश कुमार मुर्दाबाद। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।